हे बघा, आज हे बटाटे घेतलेत. बघूया आपण आज काहीतरी वेगळं बनवणार आहे मी. असंच आपलं मुलांसाठी काहीतरी वेगळं बनवणार. चांगलं व्यवस्थित धुतले बटाटे मी मस्त पैकी. नक्की म्हणजे बटाटे घाण असतात. हो, घाण असतात ना, माती लागलेली असते, तर चांगलं मस्त धुवून घेतल्यात मी. म्हणजे मस्त पाणी टाकून घ्यायचं आणि बटाटे मस्त उकळून घ्यायचे छानपैकी मस्त. आज काही बनवणार आहेत मुलांसाठी आपण. आणि काय बनवणार आहे नक्की बघा सगळ्यांनी. काय बनवणार आहे ते नक्की बघा सगळ्यांनी. चला, तुम्ही पण बनवा नक्की वेगळं वेगळं काहीतरी मुलांना. आत्ता बटाटे आपण मस्त उकडून घेतल्यात आणि बघूया आपण काय बनवणार आहेत. आणि ती काय माहीत नाही आहे, पण काहीतरी बनवते वेगळं जराशी मुलांना आवडणं असं. बघूया कसं होतं आहे. आणि तुम्ही पण मुलांसाठी असं काय काय वेगळं वेगळं थोडंसं बनवत राहतात, नक्की सांगा मला पण. असं वेगळं एकदम वेगळं तर काही नाही आहे, असंच आहे साधं सिंपल काहीतरी. पण मी बनवते, मुलांना आवडतं म्हणून. आणि नक्की बनवूया. आणि त्यांना पण सांगितलं नाही मुलांना पण काय बनवते, त्यांना पण खूप आवडणार आहे मी काय बनवते ते. आणि तुम्हाला पण आवडणार असं मला वाटतं. पण नक्की तुम्ही पण बनवतात का घरी आणि मुलांना खायला घालतात का, नक्की सांगा. मी जे बनवते ते आणि तुम्ही नक्की बनवा. आणि खूप गरम बटाटे आहेत, हात हलवते, गरम आहेत. तर आपण असं साफ करून घेणार आहेत पूर्ण साल्ट काढून मस्तपैकी. आणि असं घरामध्ये कोण कोण असं काही वेगळं बनवत असतं नक्की सांगा मला. आणि तुम्ही पण नक्की बनवा असं काहीतरी वेगळं. आणि बनवायच पाहिजे असं काहीतरी वेगळं, कारण की मुलांना खूप आवडतं असं वेगळं वेगळं काहीतरी. आणि आता सुट्ट्या चालू आहेत तर काय भरपूर जास्त करून गार्डनसाठी तिकडेच जातात ना मुलं आजीबाबाकडं, म्हणून जास्त काही बनवलं नाही मी. पण आता नक्की बनवेन काहीतरी वेगळं वेगळं. तर तुम्ही पण वेगळं वेगळं बनवा आणि मस्त खा आणि खुश राहा. अशा प्रकारे सगळं बेसन पीठ फेटून घ्यायचं, त्यातल्या गाठी सगळ्या फोडायच्या, म्हणजे पूर्ण पीठ व्यवस्थित होईल. आणि त्यानंतर व्यवस्थित फेटून घ्यायचं. बघा काय बनवते आता, तुम्हाला समजलंच असेल मी काय बनवायला लागले. नक्की समजलं असेल काय बनवते मी. कोण कोण बनवत आहे घरी सगळेजण सांगा. हे गरम आहे, बटाट्याची भाजी बनवली. असं बनवणार आहे. आता बघूया कसं बनतंय. झालं पुन्हा दाखवते मी नंतर नक्की. एवढा हळूच का बोलते, जरा जोरात बोल ना. नाही, हळूच बोला येते मला, तुम्ही बोला जोरास, बोला ना. सकाळी नाश्ता नाही केला म्हणून आवाज निघत नाही बाहेर ऍक्च्युली. आणि सकाळी नाश्ता करत पण नाही मी रोज, असं नाही की रोज करते नाश्ता. नारळून बोलायचं काय, जसं बोलते तसं बोलते मी. असं चुरून पर ब्रेड सगळे फोडून टाकले, लई चांगले आहेत म्हणून. अजिबात नाही, तुम्ही पाहू शकता मी काय ब्रेड तोडले नाहीत. हे बघा मस्त छान पैकी. अरे हळू हळू जरा. कोणात टाकून घेते मी, तो उभा राहते. बटाट्याची भाजी तर आणखी पण आहे. कुठे गेली बटाट? हो 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 हो, लय गरम आहे, हात भाजला माझा. अशाच प्रकारे
ब्रेड तयार झाले. भारी वाटतात, एकच नंबर. मुलांना कसं वाटतं ते मेनू. मुलांना कसे दिसतात हे असं मस्त कुरकुरीत आणि मस्त तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता, मस्त छान लागतं. आणि आता मुलांनी खाल्ल्यावर बघूया त्यांची प्रतिक्रिया काय असते नक्की. त्यांना आवडते का नाही नक्की बघू आपण. त्यांना तर आवडलंच आहे असं मला तरी वाटतंय. बघू आपण त्यांना आवडते का नाही. आता मुलांना दिलं आधीच मी. कसं झालं नक्की सांगा. आलूला श्लोकला कसं लागतंय, कसं वाटतंय खाऊन नक्की सांगा कसं झालंय ते. वाव, एकदम भारी, एकदम भारी. हो ना, छान झालंय ना. सुपर. मी खाऊन बघू का? चांगलं झालंय खाऊन. मी पण एक पीस खाऊन बघतो नक्की. मला आता राहावं ना, त्यामुळे मी खाणार आहे. मला पण हे झालं. खूपच भारी झालंय. नक्की तुम्ही पण घरी ट्राय करा. बनवायचे एकदम क्रिस्पी सारखं कुरकुरीत पण झालंय. आणि जास्त फ्राय केल्यामुळे मस्त कुरकुरीत लागते एकदम छानपैकी. तुम्ही नक्की घरी ट्राय करा. मुलांना म्हणून चारा नक्की खूप छानपैकी आहे. आणि लवकरात लवकर होईल आणि पटकन मुलं पण खातील. सगळ्यांनी नक्की शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. नक्की घरी. किती छान झाले. आणखी बनवायचं काम चालू आहे माझं. आणखी बनवते आणि खरंच यांना खूप आवडणार आहे. आणि आवडलं सुद्धा आलूला तर मला सुद्धा लय आवडलं. मला पण आवडलं. आणखी आहे मी पण चालू करतोय. वाव, थँक्यू. मुलांना आवडलं की झालं, संपला विषय. झालं छान, खरंच छान झाले ना. एकदम भारी. वा 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 वा. अप्रतिम झालं. नक्की चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तुम्ही पण घरी बनवायचा नक्की प्रयत्न करा. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय महाराज. ब्रेडचे वडे झाले. आता वडे बनवायचं काम आहे. कारण ब्रेडचे वडे नव्हते केले ती. अच्छा, ब्रेड पकोडे, पॅटीस केले ना. पॅटीस केले होते. सॉरी, पॅटीस केले होते. आणि त्यातून ते आपलं बटाट्याची चटणी उरली तर हे वड्याचं काम चालू आहे. मस्त छानपैकी वडे बनवले. छोटे छोटे मुलांना पण खायला. हे काय आता संपलं सगळं. आणि एवढेच राहिलेत आता वडे बनवायचे. 10 वडे झालेत मला वाटतं. हे पण बनवले. हे पण आणखी बनते. आणखी बनते. बटाट्याची चटणी पण आहे. तुम्ही पाहू शकता, बटाट्याची चटणी पण आहे. आणखी काय आणखी बनवायचे वडे तर होतीलच. आणखी काय बघा, एवढी बटाट्याची चटणी आता बनवून नाही तर तसं ठेवून आता बघूया. नाही तर मग तसंच राहून देतील. बघूया आता नंतर. चहा पण बनवला मी इथे. चहा पण झाला इथे माझ्यासाठी. स्पेशल ज्योतीसाठी चहा आहे तो. स्पेशल चहा एकदम भारी आहे आणि भारी बनवला आहे ज्योतीने चहा पण. आणि त्याच प्रकारे वडे बघा कसे मस्त हे होतात, फ्राय होतात. मस्त डीप फ्राय झाले. थोडेसे मस्त छानपैकी छोटे छोटे बनवलेत. काय मुलांना पण मग छोटे छोटे नाही बनवले, चांगले मोठे बनवले. हा नाही मोठे चांगलेच बनवलेत. पण असं वाटतं छानपैकी. छोटे नाही, लोक छोटं म्हणतात त्याला. मी अशीच मस्करी केली थोडी. असं मस्करी सारखं तर कुठं काय वाटलं नव्हतं. चहा पण घ्या तुम्ही नक्की. चहा पण पाहू शकता. अजिब वाटते. धन्यवाद.